नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. स्मार्ट मीटर विरोधात आम्ही दिग्रसकरचा एल्गार. वीज वितरणच्या बळजबरी विरोधात दिग्रसकर एकवटले. उच्च न्यायालयाचा स्मार्ट मीटर लावण्यास विरोधात दिलेला निर्णय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्यात येणार नसल्याचे विधानसभेत सांगितल्यानंतरसुद्धा वीज वितरण दिग्रसच्या वीज ग्राहकांना 48 तासाच्या आत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे ग्राहकांना कळविले. या विरोधात आम्ही दिग्रसकर संघटनेने आज वीज वितरणला निवेदन देऊन जर का स्मार्ट मीटर ग्राहकांना बळजबरीने दिले तर आम्ही दिग्रसकर मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला. दिग्रसचा प्रत्येक वीज ग्राहक स्मार्ट मीटरला विरोध करणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पंचशीला इंगोले, नगरसेवक रवींद्र अरगडे, नगरसेवक बिलाल मीरावाले, नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, सय्यद अक्रम सय्यद उमर, रमजान पटेल, पूनम पटेल, पत्रकार अफजल खान, भारत पाटील, अरबाज धारीवाला, अजिंक्य मात्रे, महंत मनोज महाराज राठोड, अनिल भरारे, डॉक्टर वाल्मिक इंगोले, नकुल पाटील, स्वप्नील दुधे, अक्षय जयस्वाल, लक्ष्मण टेकाळे, मजहर शेख, विनोद भलगे, सुनील हिरास, जीवन करोडदेव, सुरेश ठाकरे, अनिल इंगोले, ओम वराडे, सचिन रत्नपारकी, नीरज काटेवाले, किशोर कोचडे, यश खामकर, रामदास पद्मावार, अमोल नवरे, किशोर साबू, सुरेश झोळ, शालिक पाटील, मिलिंद पाटील, गजानन ससाने, अमोल कुल्ले, अक्षय जयस्वाल, धर्मराज गायकवाड, फयाज अली मल्नास, सत्यनारायण झुंझुनवाला, गजानन सुकळकर, अकीब अहमद शेख, तस्लीम नौरंगाबादे, अब्दुल रहीम इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत. महावितरण कंपनीचा स्मार्ट मीटरचा स्मार्ट मीटरचा स्मार्ट मीटरचा भोंगळ कारभाराचा एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा नाही लावू देणार, नाही लावू देणार, स्मार्ट मीटर नाही लावू देणार, नाही लावू देणार, स्मार्ट मीटर नाही लावू देणार, स्मार्ट मीटर नाही लावू देणार, एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा. दिग्रस शहरातील आधीच नागरिक त्रस्त आहे महागाईमुळे आणि त्यात ही भर पडत आहे वीज वितरणाची की केव्हाही वीज जात आहे. त्यामुळे दिग्रस नागरिकांना खूप त्रास होतो आहे आणि आता हे स्मार्ट मीटर हे आलेलं आहे. या स्मार्ट मीटरची लावण्यासाठी सक्ती करू नये असं मी यांना जे वीज महावितरणाचे जे साहेब आहेत, प्रमुख आहेत, त्यांना विनंती करते आहे की त्यांनी नागरिकांना, गोरगरीब जनतेला हे सक्ती करू नये. एवढीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कोण्याही नागरिकांना दिग्रसमधील त्रास होऊ नये. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे जे स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही दिग्रसकर संघटनेतर्फे त्या प्रक्रियेचा निषेध करतो. पहिलेच देशामध्ये, राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, कास्तकार, रोजमजूर वर्ग आर्थिक परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये आहे. अशामध्ये एक विकासाच्या नावावर हे सरासरी सर्वसामान्य माणसाच्या खिशात एक भर टाकण्यात येत आहे. आम्ही याचा स्मार्ट मीटरचा निषेध करतो व वीज वितरण कंपनीने पहिले नागरिकांना सूचना द्यावी, त्याची हेतू, त्याचा लाभ व नुकसान लक्षात आणून द्यावा, पूर्व सूचना द्यावी व नंतरच हे प्रक्रियेला सुरुवात करावी. आम्ही दिग्रसकर संघटनेतर्फे या प्रक्रियेचा निषेध करतो व जर हे जोर जबरदस्ती करून शहरामध्ये, तालुक्यामध्ये मीटर बसवण्याचं काम करण्यात आला, आम्ही समोर जाऊन मोठं आंदोलन करणार आहोत, दिग्रस शहर बंद करणार आहोत. हे आम्ही एक सूचना देत आहोत. धन्यवाद. आम्ही दिग्रसकर संघटना आणि दिग्रसच्या प्रथम नागरिक सन्माननीय नगराध्यक्ष इंगोले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास 16 नगरसेवक इथं उपस्थित आहे. आम्ही सगळे आज महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी या कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो की त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये. त्याचे कारण असे आहे की स्मार्ट मीटर हा त्या वाणी साहेबांना बनवलेला आहे किंवा मी बनवलेला आहे किंवा आमच्या रविभाऊ आरगडेनं बनवलेला आहे हा काहीच माहीत नाही. त्याच्या हिशोबानं ते रीडिंग घेतात आणि सक्तीने लोकांची वसुली करतात. वाणी साहेबांना मी एक विनंती करतो की त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची जर जबरदस्ती केली गावातनी
आज फक्त आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. याचा पुढचा पवित्रा हा गाव बंद करण्याचा राहील. आणि साहेब, काही जर विपरीत परिणाम झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी वाणी साहेबाची राहील. याचे कारण असे की आम्ही कंझ्युमर आहोत. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा पहिला कर्तव्य आहे की लोकांपर्यंत योग्य सुविधा पोहोचविणे. यांची अशी लाईन बंद करतात, हे 5-5 तास गावात लाईन नाही, लाईन आली की 5 मिनिटांनी पुन्हा बंद, 2 घंटे बंद. अहो साहेब, 24 तासांनी तुम्ही 1.5 घंटा तरी लाईन द्या लागले का कंझ्युमरांना? आणि बिल पाठवतात आणि सक्तीची वसुली करतात. यांनी आता एक नवीन धोरण सुरू केलेलं आहे. पहिले यायचे माणसं ये वसुलीला, आता हे मुद्दामून बायांना वसुलीसाठी पाठवा लागले. बायांना समोर करतात आणि मागून लोक ते पेंचीस घेऊन डायरेक्ट कापतात. अहो साहेब, गाव अंधारात ठेवता आणि तुमच्या घरची लाईन सुरू ठेवता तुम्ही. लोक काय इन्व्हर्टर बसवणार आहे की सोलर बसवणार आहे? हे अशी जबरदस्ती चालणार नाही साहेब. तुम्हाला विनंती आहे, आज हा निवेदन देत आहे, तुम्ही जर गावाला जर योग्य दिशा दाखवली नाही, वीज पुरवठा व्यवस्थित केला नाही, स्मार्ट मीटर बसवण्याची जर सक्ती केली तर गाव बंद केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.